हॅलो एव्हरीवन. बऱ्याचदा असं होतं की बायका ज्या आहेत त्या एका ट्रॅपमध्ये अडकल्यासारख्या फील करतात आणि फील करतात म्हणण्यापेक्षा त्या एक्सपिरियन्सही करतात. तर त्यावर मी आज थोडंसं बोलणार आहे. कारण मला आत्ता महाशिवरात्रीच्या आधी एक क्लॅरिटी कॉलसाठी एका बाईने 50 वर्षाच्या पिंग केलं होतं आणि ते मी पुढे सांगेनच. पण बायका ट्रॅप होतात म्हणजे कसं, की आधी असतं ते आई-वडील जसं आपल्याला गाईड करतात त्याप्रमाणे आपण शिक्षण घेतो, सगळ्या गोष्टी असतात, लग्न होतं. लग्नानंतर बऱ्याचदा असं होतं, मग ते लव्ह मॅरेज असेल किंवा अरेंज मॅरेज असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मग सासरी गेल्यानंतर नवऱ्याची तुम्हाला साथ किती मिळते ती खूप इम्पॉर्टंट असतं. कारण तिथे तुम्ही टोटली नवीन असता आणि जरी तुम्हाला माहिती असेल, जर लव्ह मॅरेज असेल आणि तुम्ही आधी गेला असाल, भेटला असाल किंवा काही, तरीसुद्धा लग्नानंतरचं पूर्णपणे सगळ्या गोष्टी चेंज होतात आणि तेव्हा तुमच्यावर आत्ता जबाबदारी असते. तुम्ही सून असता त्यांचे ऑफिशियली आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला आता जबाबदारीने करायच्या असतात. तर एक्सपेक्टेशन्स पण तिथे असतात. आता असं होतं की बऱ्याचदा जर करिअर करणारी बाई असेल, मुलगी असेल, तिचं शिक्षण जे काही आहे त्याप्रमाणे तिचं जे काही बिझनेस आहे छोटा मोठा किंवा नोकरी करणारी असेल, तर त्या केसमध्ये असं होतं की बऱ्याचदा बाई प्रायोरिटी घराला देते, नवीन आहे समजून घ्यायचं आहे किंवा लक्ष असंही कमी होतं तिच्या स्वतःच्या करिअरवर किंवा जॉबवर. आणि या गोष्टींमुळे ते कुठे कुठेतरी हळूहळू जगाच्या पाठी जाते असं तिलाही फील होतं की मी आता अपडेटेड नाही आहे, मला काही गोष्टी कळत नाहीत आणि मी स्वतःला अपग्रेड करू शकत नाही, वेळ मिळत नाही आणि ती घरात गुंतते. असं करता करता चाहूल लागते ती पहिल्या मुलाची आणि काही वेळेला पहिलं मूल झाल्यानंतरही ती उभारी घेते, सुरुवात करते. तोपर्यंत दुसऱ्या मुलाचा सुद्धा बऱ्याचदा आपण अनुभव घेतो की प्रेग्नन्सी येते आणि या सगळ्या गोष्टींमध्ये बाई अडकत जाते. अडकत जाते म्हणण्यापेक्षा तिचा हा चॉईस असतो तेव्हा, पण कुठेतरी तर तिला असं फील होत असतं तिच्याबरोबरच्या कुलिग्सना किंवा मित्रमैत्रिणींना बघून की हे सगळे पुढे चालले आहेत आणि मला काहीच करता येत नाही. मला खूप करण्याची इच्छा आणि जिद्द आहे, पण मला सपोर्ट पण नाही आहे. तर अशा वेळेला शिक्षण असो नसो, करिअर असो किंवा घरी असो, बाई बाई कुठेतरी ट्रॅप झाल्यासारखं फील होतं आणि हळूहळू असं होतं ती सासरच्या गोष्टींमध्ये, मुलांमध्ये, नवऱ्यामध्ये सगळ्यात इतकी गुंतते आणि इतक्या गोष्टी करते की तिचा माहेरशी सुद्धा संबंध खूप कमी होतो. बऱ्याचदा असं ज्या केसेस माझ्याकडे पण येतात त्याच्यावरनं मी सांगू शकते की बऱ्याचदा नवऱ्याकडनं सुद्धा तेवढा सपोर्ट मिळत नाही आणि मग माहेरच्यांशी संबंध बराच कमी होतो. काही वेळेला वादविवादसुद्धा होतात, गैरसमजसुद्धा होतात आणि त्यांना पत्ताच लागत नाही की ही अशी होती आणि अशी का आत्ता वागते, पूर्वी अशी होती आणि असं आत्ता का वागते आहे. आणि तिचा कॉन्टॅक्टच त्यांच्याशी इतका कमी होतो की लोकांनाही घरातल्या काही कळेन असं होतं. आईवडिलांपर्यंत थोडंफार ठीक असतं काही वेळेला जर ते समजून घेणारे असतील तर, नाहीतर मग पुढचे जे सिबलिंग्स आहेत आणि त्यांचं फॅमिली, मग तिथून तर अजूनच जास्त तुटायला सुरुवात होते आणि मग ते त्यांना तिथेही कुठेतरी जेव्हा मुलं हळूहळू मोठी व्हायला लागतात आणि त्यांना असं ट्रॅप्ड फील होतं, तेव्हा मात्र त्यांना असं फील होतं की मी आता कोणालाही मदत मागू शकत नाही, कारण मी इमोशनली कोणाशीच आता अटॅच नाही आहे. मी ऑलरेडी डिस्टन्स सगळ्यांशीच क्रिएट झालेलं असतं. न मित्रमैत्रिणी राहतात, न माहेरचे राहतात आणि सासरच्या लोकांबरोबर तर बऱ्याचदा असं होतं की फक्त प्रॅक्टिकल गोष्टी असतात. तुम्ही किती इमोशन्स टाकले तरी त्यांचं तेवढंच एक हे राहतं, एक डिस्टन्सवर की नाही ही काम करते आहे, हिचं हे आहे, सगळ्या गोष्टी नीट चाललेल्या आहेत, बस तेवढ्यापुरतीच राहतं. इमोशनल अटॅचमेंट जी असते ती फारशी नसते, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट तेवढी नसते आणि बऱ्याचदा पार्टनरचीही नसते, कारण सगळ्या गोष्टी भागत असतात. ती मुलांची काळजी घेते, घरच्यांची काळजी घेते आणि सगळ्या गोष्टीचं अटेन्शन मिळतं आहे आणि सगळ्या गोष्टी नीट होत आहेत. तर तिचं स्वतःची जी प्रगती आहे, मानसिक परिस्थिती तिची जी आहे, ज्याच्यातनं ती चालली आहे किंवा तिचं करिअर आहे, तिचं शिक्षण आहे, तर अप्रोप्रिएट ती स्वतःसाठी काही करू शकत नसेल, तर ही खरं तर पार्टनरची ड्युटी आहे की त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालण्याची. तर अशा खूप साऱ्या बायकांना गरज असते बोलण्याची. जे मी सांगितलं की महाशिवरात्रीच्या आधीच मला 50 वर्षाच्या एका बाईने पिंग केलं होतं. ती बरेच दिवस माझे व्हिडिओज बघत होती आणि तिने काही प्रश्न आणि तिचे सगळ्या अडचणी सांगितल्या की नवऱ्याचे मूड अक्षरशः 5-5, 10-10 मिनिटांमध्ये चेंज होतात. तो कधी कधी म्हणतो की तू करिअर केलं पाहिजे होतं, तू इतकी शिकली आहेस आणि हे ते सगळं. ती एम.एड झालेली बाई आहे, पण तिने करिअर कधीच करायला जेव्हा प्रयत्न केला की चल मी बालवाडीपासून सुरुवात करते, बालवाडीला वेळ कमी असतो, लवकर घरी येईन, आधी हो म्हणायचा आणि जर ती जाऊन आली, इंटरव्ह्यू देऊन आली, तर तिथल्या तिथे नाही म्हणायचा, एवढ्याशा पगारात माझं
पोझिशन काय आहे आणि तू काय काम करतेस वगैरे या सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि पुन्हा तिला स्टेप्स मागे घ्याव्या लागायच्या. अशा कित्येक वेळा गोष्टी झालेल्या आहेत. तिचं मनोबल पूर्णपणे तुटलेलं आहे. अशा अवस्थेत ती आज आहे. मुलं मोठी जरी असली तरीसुद्धा मुलं घरट्यातनं उडू पाहतात, कारण घरातलं वातावरण कुठेतरी टॉक्सिक आहे हे त्यांना जाणवतं. मुलं तर सुटून जातात, पण बाई मात्र तिथेच अडकते. तर अशा बायकांना जर तुम्ही अडकलेलं पाहिलं असेल आणि जर त्यांना मदतीची गरज असेल, डेफिनेटली तुम्ही मदत करा किंवा माझा तुम्ही नंबर देऊ शकता. पण माझा फक्त एकच उद्देश आहे या व्हिडिओजच्या मागे, की कोणीही अशा अवस्थेमध्ये अडकू नये. पुरुष असेल किंवा या गोष्टीमध्ये तर स्त्री आहे, पण पुरुषसुद्धा जर कुठल्या ट्रॅपमध्ये अडकले असतील आणि स्वतःसाठी काही करू शकत नसतील तर नक्की त्यांनी पिंग करा आणि सफर प्लीज होऊ नका. त्या बाईला मात्र मी काही टिप्स दिलेल्या आहेत आणि सांगितलेलं आहे की जसं तुझं छोट्या छोट्या स्टेप्स ज्या तिला घ्यायला सांगितलेल्या आहेत, तर तुला जिथे अडचण वाटेल तिथे मला नक्की पिंग कर. आणि तिने आता सेशन्स पण बुक केलेली आहे, तर ती हळूहळू स्वतःसाठी उभं राहायला सुरुवात करते आहे. ही तिची सुरुवात आहे. तर प्रत्येक बाईने खरं सुरुवात केली पाहिजे आणि प्रत्येक पुरुषाने सुद्धा जर ट्रॅपमध्ये कुठल्या अडकला असेल, इमोशनल असेल किंवा प्रॅक्टिकल कुठल्याही गोष्टीमध्ये की त्याची धडपड असेल जीवाची की मलाही जगायचं आहे, पण मला असं खूप कुठेतरी जंजीर घातल्यासारखं होतं आहे पायांमध्ये, तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. आणि सगळ्यांनी खूप छान हार्मोनियस लाईफ स्वतःच आधी करा आणि मग इतरांचा नंतर विचार करा. पण स्वतःचं आयुष्यसुद्धा हार्मोनियस असणं खूप गरजेचं आहे. एवढंच सांगणार. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. लव यू ऑल.